ना गोडूरो रास लाय ना धर्मळी मातारो एक सेवा वायाचा म्हणून वगैरे अप्पा बद्दू पुढा वंशज यांना नतमस्तक वेळ सन्मान्य व्यासपीठेन आणि श्री गोरभाईनं जय सेवालाल केन मग तिथील मुद्दापच म्हणजे जबाबदारी पूर्वार्धेन रविकांत राठोड दिनोचं ऊपर फक्त मग पुढे घोड्यावरचू तिथे 3 मिनिटे घोड्यावरचू म्हणजे कल्पनाचं की तुम्ही मला अंतर द्यायची हम लग्न दजनेची पुस्तक काढायचा भाऊ वाचूचं सेवक वाचलेलेच आम्हालाच पण तिथील वाक्य केलं नाही उभे एक आरक्षण विषय अनुवर ऍक्शन प्लॅन काहीचं आणि केडर बेस कार्यक्रम काहीचं मुख्यतः दी वाक्य पूर्ण तिथे म्हणजे काही वाक्य मिळवतो म्हणजे कल्पनाचं की ही केडर बेस कार्यक्रमचं कार्यकर्ता मेळावा म्हणजे नेतारू मेळावाचं कार्यकर्ता मेळावा जे व्यवहाराचं जे जिल्हा पदाधिकारी नॉमिनेशन वेगळं आणि राज्य पूर्ण कार्यकारी देशात मुख्य कार्यकारी जबाबदार लोक भेटेवे 20-22 वर्ष आदरणीय पिढी जवान सर्व कल्पना आहे की डीएस कोड या दलित सोचे समाज संघर्ष समिती सर्व जवे आजादी बचाव आंदोलन संस्थापक सेवेत होतो 20 वर्ष काम करून आणि गेले 20-22 वर्षांनी ये नांदेड विद्यापीठात माहिती अधिकारी होतो विद्यार्थी कला संचालक होतो क्रीडा संचालक होतो ज्याची पण जबाबदारी बोलू लागे सर ये नांदेड माहिती जन्मी जुनमाई संघटनारो केडर बेसरो प्रथम रावजी राठोड सरांनी नाम ये बाळगोड फरामे त्याचं उघडी आखिती वो विकास आणि विकास देखील कृषी संघटना बाबतीत काही बोलण्याची या ठराविलेचा फक्त राष्ट्रीय बंजारा परिषदेत कार्यकर्ता म्हणून आम्ही जे कृती कार्यक्रमचं खूप काही इच्छा आहे या बाबतीत थोडंसं भाष्य करायचं तुम्ही कल्पना आहे की आम्ही खूप सारे भाषण करायचं भाषणबाजीमध्ये आम्ही जरा वेळ घालायचा परंतु गोरोरो इतिहास जर आम्ही केली आहे हे पुस्तक मिळतात सिंधू संस्कृती पण आहे बंजारा संस्कृती पण बंजारा दिवशी पूर्वी कोण होते म्हणून सुनीता पुस्तक मिळायचा सुनीता म्हणजे साहित्य संमेलनाचा अध्यक्ष सप्त सिंधुरे राळेम सिंधू नदीने पाळेम सप्त सिंधुरे राळेम सिंधू नदीने पाळेम आर्या दामण लगानाकडे मारो गोरोडे का समग्र गोर बंजारारो सप्तनी सिंधुरे प्राचीन इतिहासावर एक सोनेरी अक्षराने लिहिलेलं काय वाक्य जे नक्कीच आहे वो वाक्य जो हीच जो इतिहास अत्यंत प्राचीनच गोड बंजारा इतिहास जे 7 सिंधू संस्कृती जगेर पाठीकडे आज संस्कृतीचे जन्मे नाही म्हणून मोहनजोदडो आणि हरप्पा ही जी मोठी संस्कृती होती तो संस्कृतीचा उद्घाटा कारण आम्हाला गोड बंजारा समाजात देखाचं जे मांडव नामेरो गामचं मांडव सिंधू संस्कृती उद्गम मांडव दिले मांडवची तो राबाबरस तांडवचं द्या जे भी हम अत्यंत अधिकार माहिती बोलण्याचा की ही इतिहास कोणाचं आणि ही फक्त मत कोणी केलं तो जगेर पाठीवर अनेक मोठे विचारवंत केलेचं एक बाब दुसरं माझं बाब म्हणजे इतके केलं की आरक्षण या बाबतीत आम्हाला चर्चा केली नाही आरक्षण या बाबतीत जेव्हा अनेक लोकांनी या संदर्भात खूप सारी माहितीचं आरक्षण या बाबतीत लोकांनी मराठा समाज आणि इतर समाज लोकांनी आंदोलन करवचं परंतु मला जी मात्र बाते की फॅक्ट काहीच नवीन करेल काहीच फॅक्ट हीच की जे समाज आरक्षण चौकटीनच देशीनी वो समाज लाखेर काही कोटी जरी मोर्चा काढिलो तरी सुद्धा आरक्षण ही मरेनी कारण आरक्षण ही कायदेशीर आणि तांत्रिक वादचं जे ती कायदेशीर आणि तांत्रिक वाद ही गोड बंजारा समाज कोणी राज्यस्तरीय आणि राष्ट्रीय स्तरीय पूर्ण करतो अत्यंत जबाबदारी बोलतो कारण जे भारत सरकार 40 कोटी खर्च करून आयोगेर विद्युताताई जाते आयोगेर दुर्नीती करे नाही वो आयोगेर पुस्तके लिखाण्याचं काम चुकून सुनीता केलेलं आहे महाराष्ट्र पुस्तकचं 20 प्रकरण मिळाल्याचं 20 शिफारशी विद्युताताई जाते आयोग भारत सरकार करण्याचं आणि मग 20 शिफारशी से प्रधान सचिव अत्यंत काही मालंबी आहे चीफ सेक्रेटरी सर विधानसभा सरण हमारे बोर्ड यांनी लोक रचना सांगितली तो वो 20 शिफारशी से राज्य ने प्रधान सचिव पाठवलं आणि सर हमारा हम खूप सारी बातें करायचा आम्ही जर वाटेल भाषण म्हणजे प्राचार्याचा तासाचा बोध टाकायचा परंतु मात्र मुद्देवादपणी काही केलं की आम्ही केंद्र आणि राज्यांमध्ये आरक्षण परिस्थिती काहीच केंद्रामध्ये अनेक राज्यांमध्ये समाजाने चौकटीमध्ये बंजारा समाज महाराष्ट्र आणि काही राज्यांमध्ये अपवाद 15 राज्य आवचं
15 राज्य संघटना माहिती बीडी पवार सर वगैरे मध्ये आणि चर्चा केली बाजू बंजारा समाजाच्या 15 राज्य माहिती एक स्वतंत्र आयोग नेमचा है वो स्ट्रक्चर भी तैयार हो सर आणि वो नॉमिनेशन भी व्यवहार वो संदर्भ में मुंबई कार्यक्रम को बोलवतो जेથી हमें महत्व बात ही बोलून लागेल सर की मराठा समाजानं आरक्षण मिळवलं कोणीचं तो काम मिळवलं कोणीचं वो मर्यादा माहिती बंजारा समाज छे ये बात महाराष्ट्र नाईक वसंतराव नाईक जे हमें आरक्षण दिलं होतं जे आरक्षणाचे सूत्र तयार करून दिलं होतं हे सूत्र अत्यंत बरोबरचं परंतु 2005 आरक्षण कायदा माही जो कोणी हमारा ये आरक्षण बाधित करण जे विमुक्त जाती भटक्या जातीन तुम्हाला लोक बेसिस नाही जे जाती चौकटीन बेसिस नाही म्हणून किती सर जे इतर मागासवर्गीय भटक्यात मूळ सकच हो आणि मोकळी गेलो होतो कदावर मला पोलीस प्रकरण राजाराम शिंदे प्रकरणाप्रमाणे जे ड जातीनं आरक्षण देण्याचं वो अनकॉन्स्टिट्युशनल देण्याचं मार्गावर देवेश मुंबईलो आणि प्रधान सचिव पत्र झालेलं होतं तो म्हणत की हमारे महाराष्ट्रात पुरुषो नेता ही माहिती सर की काही समाजामध्ये भटक्या समाजात नागरिकांचं फुल रिझर्वेशन अनकॉन्स्टिट्युशनल हे पण दुसरं बात नोंद द्या अवघड कॅटेगरायझेशन करणं अवघड कॅटेगरायझेशन करायला तू लोकसंख्या प्रमाणे किती काही लोकसंख्या प्रमाणे कॅटेगरायझेशन करायला पुढे आहे अयम 14 जातीने केलं 3% आरक्षण देणार वयम जो पुढे 36 करणार 27 म्हणून तुम्हाला 2.5% देणार कम एकच जातचं जाती उलट कोणी करू आणि किती कल्पनाचं बंदर समाजचं जे ओबीसी वगैरे मोठं करायचं ते सगळं म्हणून मग 3.5% आरक्षण आणि ड नाही मग बंजारा समाज बोलायचं जे 3% आरक्षण म्हणजे क आणि ड फक्त जो कोणी 30 जाती जो बोलतो 3.5 आणि 3 म्हणजे 5.5% आरक्षण देणार होतो म्हणजे निम्मेच्या जवळपास 30 जातींना आरक्षण देणार होतो आणि 36 आणि 14 म्हणजे 38 जातींना आरक्षण देणार होतो निम्मे देणार होतो म्हणजे ही अनकॉन्स्टिट्युशनल वाचन ही लोकांनी केलं होतं मारला म्हणजे बहीण चौकडीचं ही मुंबई खंडपीठावरून सर्वोच्च न्यायालयातून बेंच देवाचं की ये लोकून देत आहे आरक्षण ही अनकॉन्स्टिट्युशनलचं जे मार विनंती सर की केवळ रिझर्वेशन कॉन्स्टिट्युशनलचं अनकॉन्स्टिट्युशनल की कोर्ट करायला होतं हमारा संघटना करायला गरज फक्त आम्ही नेतेगिरी करायचं की राष्ट्रीय बंजारा परिषदेने पत्र लिहिलं एक रिट पिटिशन फाईल करायला आणि विमुक्त जाती भटक्या जमाती 1871 गुन्हेगारी कायद्याप्रमाणे मोडीपणे जमातीचं जे रिझर्वेशन संवैधानिक चौकटींचं मान्य राज्याचं जे ती हमार राज्यानं जे सवलतीचं कोणी नाईक साहेब देणार होतं वो लोकसंख्या प्रमाणात देणार होते लोकसंख्या प्रमाणात आम्ही देणार म्हणजे 14 जातीनं जो 3% आरक्षण बरोबर सर आणि उभी मुंबईत घालेली बात अशी काही सर की अयरो रिझर्वेशन तुम्ही भेटणार आहोत मुंबई हमारा औरंगाबाद आणि मुंबई खंडपीठात गजलेली सायटेशन सर की अयरो नॉट सुटेबल करणार करो आणि कयनं आणि डयनं डावला डयनं तुम्हाला रिझर्वेशन दिलेलं हे पण त्यातल्या संघटना काम करायचं त्यातल्या नेत्यासमोर लोक रिपिटेशन करायचं जे रिपिटेशन फाईल करायचं सुनिधार प्रकारे म्हणत 83% मार्क बातमीसमोर रिपिटेशन टाकून की तो एक विद्यापीठाच्या कुलपतीनं 5,000 फाईन दिलं हे दिशा त्या राष्ट्रीय बंजारा परिषद जावाचं काही जर जावा मिळेल तो माझं खूप बुद्धिवादी म्हणत्या कृष्णाचं खूप बुद्धिवादी म्हणत्या रविकांत सारखं बुद्धिवादी म्हणत्या डॉक्टर म्हणत्या काहीतरी आणि व्यक्तिमत्व आणि राष्ट्रीय बंजारा परिषदा संदर्भात चालवायच्या एक बाब रिझर्वेशन करतो दुसरा बाब पण मात्र केलं की हाण्याला काही करावं म्हणजे इथं कंडिशन काय दिसेल म्हणजे कंडिशन लढायला सर एक बाब राष्ट्रीय बंजारा परिषदेवर ताकद ही जो कोणी देश म्हणून निर्माण केली विशेषतः महाराष्ट्र ही चळवळीचं केंद्राचं मराठवाडा ही चळवळी केंद्राचं पण ही बात को की औरंगाबाद आणि नांदेड मधुरपात चले घ्यायचं मधुरपाच्या विषयीचा म्हणजे इंटेलेक्चुअल फॉर्मे पर ये बातें जर डेअरिंग दी आहे एखादी कुटुंबात जो 3 लोक नोबेल पारितोषिक मिळवायचं एकेच विद्यापीठात दसनेची पारितोषिक नोबेल मिळवायचं येणार तर देर से जिनको काम द्यायचं काम देऊ पदपद देऊ जे रिझर्वेशन संदर्भामध्ये नोंद द्यामध्ये एक महत्वाचं काम करायचं काय काम करायचं की मराठा समाज आंदोलन करून म्हणून कॉन्स्टिट्युशनलचं अनकॉन्स्टिट्युशनलचं आयोग करावे होतं आणि रिझर्वेशन द्यायला सरकार करेल राज्य मागासवर्ग आयोग आणि राष्ट्रीय मागासवर्ग आयोग करावे होतं ही अधिकार कोणी सरकारी कोणी सर्वोच्च न्यायालय कार्यरत होतं ही मला लक्षात द्यायच्या
परंतु राज्य सरकार ही शिफारस कर सकत જેથી મહારાષ્ટ્રીય બંજારા પરિષદને જવાબદાર લોકોની વિનંતી હતી कि राष्ट्रीय बंजारा परिषद लेटर काढण्यावर हम ही पत्र ही निवेदन द्यायचे आहे की मुख्यमंत्री निवेदन करायचे आहे की तम तुम्ही राज्य मागासवर्गीयांनी विनंती करो आणि राष्ट्रीय मागासवर्गीयांना विनंती करो की बा राज्य सरकार जो केंद्र आणि राष्ट्रीय मागासवर्गीयांनी शिफारस करायची आहे तोच हमारा रिजर्वेशन या प्रमाण जिनको कैसे बदल सकत संवैधानिक सूची में एससी एसटी में हमें रिजर्वेशन बने नहीं मला वगैरह मोजून बातें खूप सामील करू या संदर्भात जो भिकुदादा जाते रावला तो विधानमंडळ कोई इच्छा राष्ट्रीय अध्यक्ष रेमके कमिशन एवढा विधान तो कोई इच्छा वो पण पुस्तक पेरू आणि आज घरी रिजर्वेशन संदर्भात माही हमें संवैधानिक चौकटीमध्ये रिजर्वेशन मत सकत ही म आणि सुनीता ही 20 प्रकरणे पुस्तक रचन केले होतो आणि मला अभिमान वाटायचा की दार गौरव आणि करोड आशीर्वाद होती राष्ट्रीय मागासवर्गीय भिकुदादा जाते आहे ये 20 प्रकरणे अनुसार 20 शिफारसी जेणे ये प्रकार सिस्टम व्यवस्था आहे जेथे तुम्ही डेव्हलपमेंट वगैरे करची टेक्निकली आम्ही काय करायचं जायचं जेथे आम्ही लोकसंख्या प्रमाणामध्ये जो कॉन्स्टिट्यूशनल रिझर्वेशन बळकटीचं आपलीच मागणी आम्ही तुम्ही काय करायचं रेटेचं आणि कोरून एवढा तर जाणीव करता यायचं किंवा जे अनकॉन्स्टिट्यूशनल रिझर्वेशन तर महाराष्ट्रात दिलं जातो खूप गाढव आणि ये नाही क्या की नवीन जे डॉमिनेंट पासचं म्हणून रिजर्वेशन तुम्ही 40% दे देतो तो राज्य सरकार ठराव पारित करो હું કરતો અને મહારાષ્ટ્રમાંથી કરો કેન્દ્ર નાખો બરોબર સર મહારાષ્ટ્રમાંથી કરવાની કેન્દ્ર નાખો જેથી અમે બીજી લડાઈ માટે પણ એટલે ડોમિનન્ટ લોકો જે લડાઈ માટે કરે આમ અમારી શક્તિ વાય નથી ಈ ರಚನಾತ್ಮಕ ಭೂಮಿಕಾ ಸಾರಿಗೆ ಕಲ್ಪನಾचे જેથી મહારાષ્ટ્રમાં जे अनकॉन्स्टिट्युशनली अगोदरच्या रिझर्वेशन 11% देण्याचं म्हणजे 22% लोकसंख्याचं आणि बंजारा समाजाच्या लोकसंख्येमध्ये काढून देणं होतं पुस्तकामध्ये लक्ष होतो 96 लाख लोकसंख्या 2021 जनगणनेनुसार कोटी क्रॉस केली अत्यंत जवळ हायवे अध्यक्षता निवृत्त बरे आणि एम केलं होतो आणि तिसरा भाग नॉन क्रिमिनल संदर्भात आरक्षण विषयी नॉन क्रिमिनल विषयचं હું અનકોન્સ્ટિટ્યુશનલી છે જેથી હું અનકોન્સ્ટિટ્યુશનલી પૂછા એ બેને પ્રકારને લખ્યું છું અને રાજકુમાર પટેલે ಈ ಮಾರೋ ಡ್ರಾಫ್ಟ್ आणि प्रकरण ಈ आर्टिकल मध्ये ಈ कोट करायला सांगेल जोडे रिझर्वेशन टक्के असायचं ही बरा निवडचं ही चव्हाण सरांनी चव्हाण सरांनी विचार सोडतो सभापती विचार सोडतो आणि मग वाघे सरांनी विचार सोडतो त्यांनी तिथील भारतीय लोकांचं नाव आणलं के तो खरे आहे की हमारे राष्ट्रीय बंजारा परिषद जे योग्य दिशाचे काम करवायचं वो ना अधिक पद्धतीचं बळकटी मिळेल आणि शेवटर वाटे की थोडी केवळ छू की हमारा जो केंद्र पे सुपड़ी जे हमारे कार्यकर्ता आणि नेता असतात ये जो केंद्र पे जो संघटन द्यायच्या याला आता केंद्र बेस केलीच मानवची आमची गोपावशी तयार कार्यकर्ता असतात त्याला अत्यंत जबाबदारी ती दिली 3-3 मिनिटांमध्ये भाषण करता येईल न घेता उतरण पुढचे जण देशावर लोकसुद्धामध्ये तुम्ही डिसिप्लिन म्हणून त्या ऑलरेडी सर कोणी आम्ही भर नाकेल सर बरोबर सर जेथे भर नागतो ना मग डॉक्टर अशोक पवार साहित्य समितीमध्ये तुम्हाला पत्नी सुनीता राठोड पवार यात अत्यंत जबाबदारी ती राष्ट्रीय बंजारा परिषद योग्य दिशेने काम करायचं योग्य वेळेत काम करायचं शिस्तीने काम करायचं करत आणि कुठल्याही प्रकारे पदे अपेक्षा न बाळगता विषय म्हणून मुंबई पडायला म्हणून कृषी पद देवाची किंवा आग्रह केलं होतं आणि आजही करू पण त्या समाजाचं योग्य दिशेने जे संघटन काम करत होतं मोर समाधान आजचा सवादचा आणि प्रबोधन देवाचा जेथे शेर साक्षी दिए जाते जातो मग आतरी माते केंद्राने मग माझा जय शिवाला